एका कार्यकर्त्याचा फोन आला, भाऊ बच्चू म्हणे पैसे नाही आहे खिशात, पण ट्रॅक्टर आल्याशिवाय राहणार नाही. आणि गळ्यानं आम्ही सांगतोय मंगळसूत्र मोडून, मला माहित नव्हतं मंगळसूत्र मोडून इथं आलेला, लक्षात ठेवाय किती महत्वाचं आहे. त्यांना आपल्या बायकोचं मंगळसूत्र म्हणून इथं ट्रॅक्टर मध्ये आलेलं आहे. ही लढाई सोपी नाहीये, प्रत्येकाचं बलिदान द्यावं लागल, प्रत्येकाला आम्ही पाहतो तितकं योगदान तेवढं समर्पित भावना ठेवायला लागेल. असं नाही आले गेले बसले मग चालले गेले रे, एवढा सोपा विषय. एकदा लढाई उभी नाही राहत भाऊ, आणि राहिलेली लढाई जर आम्ही पाहतोय जर अशीच खचकून गेली. आमच्या दिवसाचे संजय भाऊ देशमुख असन, तो प्रणय कडू असन वरुडचा, ह्या सगळ्या लोकांना धामणगावचा हेंडवे असन, बल्लूभाऊ दिवस 100-150 सभा आपण घेतल्या. ह्या सगळ्यांच्या सहकार्यानं आमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यानं आजचे घडताय. हे श्रेय एकाचं नाहीये भाऊ. हे जे काही कर्जमाफी होईल हे तुमच्या येण्यामुळे झाल्याशिवाय राहणार नाही. आपका श्रेय होणार नाही, तुमच्यामुळे हे शक्य आहे. ज्या ज्या कार्यकर्त्यांना मेहनत घेतली त्या त्या कार्यकर्त्याला आम्ही पाहतोय आयुष्याची पुण्य भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे फार महत्वाचं आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा, तो समोर ठेवून थांबावं लागणार आम्हाला, त्यावर भर द्यावं लागणार आहे. ऐकत जा, मीडियावाल्यासाठी त्रास नका देऊ, नाहीतर बच्चू भाऊला सांगायला लागायचं. मागच्याला दिसत नाही ना प्लीज. आता राहू दे. अजून सरकारचं डोक्यात असं आहे का आपण हा मोर्चा आणून पाडू. एकंदरीत राजकारण तसं लक्षात घ्या. मी कुठल्या पिकाचं काय नुकसान झालं, किती नुकसान झालं हा नंतरचा भाग आहे, पण आमची लढाई सगळ्यात पीक उत्पादक सगळ्यात शेतकऱ्याची आहे. मग तो कापूस उत्पादक असेल, ऊस उत्पादक असेल, तुमचा सोयाबीन वाला असेल, धान उत्पादक असेल, तुमचा कांदा उत्पादक असणार, द्राक्ष उत्पादक असेल, केळी उत्पादक असेल, हापूस आंब्यावाला असणार, तिकडे काजूवाला असेल, हे सगळ्यांचीच आहे. तुम्हाला असं वाटतं का कापसाचं बोललं म्हणजे आमचं सोडलं? सगळ्यांचं सारखं. मग आम्ही ऐकत होतोय अहो कापसावर बोला, तो म्हणतो कांद्यावर बोला. सगळेच दुःख सारखं आहे. आमची संख्या जास्त, आमचं मतदान जास्त, आमची मेहनत जास्त, आणि मरणारे आम्हीच जास्त. आम्हाला हे जर पायंडा तोडायचा असेल भाऊ तर हे 2-3 दिवस फार महत्वाचे आहे, फार महत्वाचे. ते इतके महत्वाचे आहे तुम्हाला त्याची कल्पना नसेल कदाचित. आम्हा या सगळ्या नेत्यांना, वामनरावना विचारा, राजूभाऊंना विचारा, यांची हयात त्याच्यात गेली. यांना विचारा का आंदोलन उभं राहणं आणि आंदोलन टिकणं खूप खूप मोठी गोष्ट असते. एवढं सोपं नका सोपं. आणि एकदा जर आंदोलन थांबलं आणि संपलं तर पुन्हा उभं राहिले वर्ष चाललं. आपला शेतकरी समाज तुम्हाला माहित आहे, जात पात धर्म पंथ पार्टी. आता जिल्हा परिषदची तिकीट भेटत असेल तर याच्यातला चालला जाईल. मित्र, आंदोलन उभं राहणं आणि टिकणं फार महत्वाचं असतं. तिथं बसून मुंबईतल्या काही लोक आम्ही पाहतो गणित ठरवत असेल, किती जण टिकते ते पाहू. अशा प्रकारचे मनसुबे बांधले गेले जातात. इथला अधिकारी सांगत असेल तुम्ही फिकर करू नका, हे रात्रून गेल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही केले तर नाहीच पाहिजे. इथून फोन करून आम्ही पाहतोय आज जेवढे माणसं आहे, कधी महाराष्ट्रात चौफेर चक्का जाम करायची वेळ आली तर घरी बसलेल्या आमच्या सगळ्यांनी तो चक्का जाम केला पाहिजे. प्रत्येक रोड आम्ही पाहतोय जाम झाला पाहिजे. आणि सरकार जर उद्या मानलं नाही 12 वाजेपर्यंत, आता आम्ही पूर्ण टायर आम्ही पाहतोय जाम केले आहे. हैदराबाद रस्ता जाम झाला, भंडारा जाम झाला, MP जाम झालं, छत्तीसगड जाम झालं, समुद्री हायवे जाम झालं. थोडीशी जर गर्दी वाढली तर विमान जाम झाल्याशिवाय. एक मिनिट, आता मला असं वाटतंय सगळे कार्यकर्त्यांनी उठू नका. एक मिनिट बसा. आता
तुम्ही झोपा. आपल्या ट्रॅक्टरी तुरी आली आहे का? त्याच्यात सामान आहे का नाही तुमचं? आता जेवणाचे काही आजूबाजूच्या लोकांना व्यवस्था केली. व्यवस्था करायची आहे व्यवस्थित. मी सगळ्याला भेटायला येणार आहोत का जाणार इथून घरी? बिलकुल झोपाची व्यवस्था करा. आता मस्त बढिया नाही शामियाना रंगाएंगे आपण. हे इतकी नाही, याच्या दुप्पट संख्या आम्हाला करावं लागेल, चौपट संख्या करावं लागेल. गुन्हे गिने हे तर आम्ही पाहतोय, डोक्यातून काढून टाका. 350 गुन्हे दाखल आहे, कोई फरक नाही गिरता. नाहीतर काय आयुष्यच काय अरे. 55 माल झालंय. आता काय सांगू काय केलं म्हणून. एक गावची कर्जमुक्ती झाली. माझ्या दिव्यांगाचं मानधन असेल ते वाढलं, हमी भाव असेल. माझ्या आयुष्याची खटखट जर कमी झाली मित्र, तुमच्या 1-2 दिवसानं जर हे सगळं हाती भेटत असाल तर मित्र हे लक्षात घ्या. हे डोक्यात घेऊन पहा का जो शेतकरी जेव्हा आम्ही पाहतोय आत्महत्या करून मरत असेल, कशा प्रकारच्या भावना होत असेल, त्याच्या कशा पद्धतीने त्याचा विचार येत असेल का मी कसं माझ्या लेकरा भाकरं सोडू, माझ्या पत्नीला कसं सोडू रे. आम्ही पाहतोय 4 दिवस बाहेर राहिले तर आम्हाला ते सगळं कुटुंब डोळ्यासमोर. तो परभणीचा सचिन जाधव त्यानं आत्महत्या केल्यानंतर त्याच्या बायकोनं आत्महत्या केली आणि नंतर पीएम केलं तर 7 महिन्याचं पोर पोटात मरण पावलं रे. लहान गोष्ट नाही. आम्ही कापा म्हटलं तर एवढं सगळी मिरची लागली. अरे आमच्या बहिणीचं पोर जर पोटात मरत असेल तर कापाचं नाही तर काय पूजा करायची का रे तुमची? आम्ही सांगितलंच होतं की तुम आए तो गांधीगिरी से और नहीं आए तो भगत सिंह गिरी से उड़ा देंगे साले को. ही लढाई तुमच्या आमच्यासाठी, आमच्या आयुष्यासाठी, आमच्या सगळ्या येणाऱ्या पिढीसाठी किती महत्वाची आहे. निवळ कर्जमाफी नाही, कर्जमुक्त नाही, निवळ आम्ही हमी भावाची नाही, तर शेतकरी जिवंत आहे हे सांगण्याची लढाई आहे. लक्षात हम अभी जिंदा आहे, आम्ही जिवंत आहे सांगण्याची लढाई आहे भाऊ. पैसा नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर आताच सांगितलं 85,000 कोटीचा शक्तीपीठ करायची गरज काय. 64,000 कोटी एकट्या मुंबईला आम्ही पाहतोय. ह्याच बजेट मधून सरकारनं दिले 64,000 कोटी. ज्या मुंबईचं स्वतःचं बजेट 1 ते 1.5 लाख कोटीच्या घरात असाल, त्याच मुंबईच्या घरात आम्ही पाहतो राज्य सरकार 64,000 कोटी देत. तुमच्या सोबत भेदभाव होतं, तुमच्याले काही किंमत नाही, आपली काही अवकात नाही असं सरकारले वाटतं. थोडं बारकावे डोक्यात रात्रभर चिंतन करा. आपली अवकातच संपून टाकण्याचा विचार सरकारचा एकंदरीत आहे, पक्षांचा आहे. आज हे सगळे नेते आम्ही पाहतोय एकत्र काय येतोय. हे काही राजकारणासाठी येत नाही भाऊ. तुमचं आमचं मरण रोज ते पाहतोय. नाहीतर आम्ही पाहतोय एवढ्या सगळ्या नेत्यांनी एकत्र यावं, हे आंदोलन करावं, आयुष्य देशात गेलं ते पुन्हा उभं राहावं. एवढ्या सगळ्या प्रामाणिक भावनेतून हे लोक आले. त्यांची किंमत खऱ्या अर्थानं अजून मजबूत झाली पाहिजे. कोण मोठं कोण लहान नाही हे महत्वाचं नाही. आमच्या वेदना किती महत्वाच्या आहे ते समजलं पाहिजे. वेदना प्रचंड आहे. पिकवल्यानंतर त्या दिवशी आम्हाला एक महिला भेटली आणि बच्चू 500 रुपये सोयाबीन विकावं लागले. 6 क्विंटल सोयाबीनचे पैसे 3,000 रुपये आले. फक्त रडत होती. किती दिवस हे रडणं ऐकायचं आपण? किती दिवस आम्ही हे सहन करायचं? आता जुळलंच आहे सगळं तर मागं हटायचं नाही हे सांगायला खास करून उभं राहिलं. तुमची गैरव्यवस्था होईल मान्य आहे. तुम्हाला असं वाटेल का हे सगळी घाम येते, पाण्याची प्याची सोय नाही, जेवणाची सोय नाही, जेवण कुठे भेटणार? अरे भाऊ कॅमेरा खाली करणे. आम्ही जेवणासाठी आलो नाही. एका दिवसाच्या जेवणाची लढाई नाही आहे. माझ्या आयुष्यभराच्या जेवणाची व्यवस्था आम्हाला करायची. आम्ही पिकवलेल्या एका दाण्याचा खऱ्या अर्थानं मोल आम्ही समजून घेण्याची खऱ्या अर्थानं वैचारिक बैठक तुम्हाला डोक्यात ठेवायची. आणि असं थोडं लागत असेल का आता इथं काही थांबून फायदा नाही. मित्र, काही कार्यकर्ते जाताना मला दिसले काही फोन आले टोल नाक्यावर, या गावच्या गाड्या गेल्या बच्चू.
बरोबर नाहीये. तुम्ही बोलणार हात वरते, तुम्हाला काय वाटणार आपल्या एकानं गेलं तर काय फरक पडतो रे, तोय जाईन हाय जाईन, उलट टिकून कसे जास्त येणार. ग्रामपंचायत कर्मचारी बिचारे गावागावात जाऊन त्यांनी हे सगळं आंदोलन पेटवलं, दवंड्या दिल्या. मित्र लक्षात घ्या, आणि म्हणून ह्या आंदोलनाची धार जर कायम ठेवायची असेल आणि कर्जमुक्ती जर हातात घ्यायची असेल तर आजच्या दिवसासोबतच येणारे दिवस तेवढेच महत्वाचे आहे. तुमची एवढी सगळी गर्दी म्हणून आम्हाला वाटत नव्हतं एवढे तुम्हीच सगळे येणार म्हणून, पण तुम्ही कमाल केली. स्वतःच्या पैशाने आले आणि आले तर असे आले का चारही दिशा भरून टाकल्या तुम्ही. चारही दिशा भरल्या. मला नेहमी कार्यकर्ते म्हणायचे, बच्चू हो या संघ शेतकऱ्याच्या ह्याच्यात गिच्यात काही पडू नका भाऊ, तुम्ही हे ना आंदोलनात येत ना मत मारत म्हणे. पण आज सांगतोय मान गए बच्चू कडूचा तुम्हाला मानाचा सलाम आहे, सलाम मानावं लागेल तुम्हाला. घरची परिस्थिती नाही, काही नाही, मला कर्ज माफ होऊन का नाही, तो रिजवान आहे माझ्यासोबत, तो केळ्याचा केळी विकतोय आणि गडी आंदोलनात आहे कर्जमाफीच्या. वा, हे विचार आहे. असे कित्येक कार्यकर्ता आहे भाऊ, कित्येक कार्यकर्ता. आणि म्हणून आपण सर्वांनी मला वाटते भाषण ऐकून संपले का मग असं थोडं थोडं करून असं जाण, तर हे कॅमेरे तुमच्यावर लागले आहे भाऊ. सगळ्यांना सांगा राहणार का नाही राहणार. अर्ध्यानंच हात वरते केले. अरे थांबणार आहे का नाही आहे, सगळे थांबणार आहे. तुम्ही थांबणार आहे का बोर झाले तुम्ही. हा बोर व्हायचा प्रश्न नाहीये. तुम्ही इतिहासाच्या पानावर तुमचा मी पाहतो हे आंदोलन एक नवीन इतिहास रचल्याशिवाय राहणार नाही. बदलत्या काळामध्ये जाती धर्माचे भांडण लागले, जाती धर्माचे मोर्चे निघाले लागले, पण माझ्या शेतकऱ्याच्या शेत जमिनीच्या प्रश्नाचे मोर्चे मात्र थांबले होते. ते येऊ द्या, ते आम्हीच बोलावलं, त्याला काही उठू नका. बसा खाली, बसा बसा खाली बसा. तो फक्त लाईट आणलाय त्यानं. आणि काही अफवा येईल, काही लोक अंदर घुसलेले आहे, मुद्दामून भांडणं कराले तुमच्या सोबत, तुम्हाला शिव्या देईन. होय मी शेतकऱ्याचा असं म्हणाल. आता मला मेसेज आला आणि वाद केले त्यांना मुद्दामून. असे काही लोक येणार आहे आजूबाजूला, लक्षात ठेवा. एवढं मोठं आंदोलन ताकदीचं एका लहानशा कारणावरून खतम नाही झालं पाहिजे. थोडं डोकं लावून वापर करा. थोडं डोकं वापरणं फार महत्वाचं आहे. आम्ही सगळे भाषण गिष्ण झाले, झोपाच्या सोयीनं असं तुम्हाला माग पुढे जावं लागेल, थोडं दूर जावं लागेल. ते बाजूला गार्डन आहे ना, इथं जाणं ते हा बगीचा आपल्यासाठी खुला आहे. ते गेट गिट असेल तर तोडून टाकू आपण, मस्त आहे. बाजूला एक मंगल कार्यालय पण आहे, ते ताब्यात घेऊ. आपलंच आहे, ते आपलाच महाल आहे तिथे. आणि म्हणून मस्त आहेस पायस घेऊन आंदोलनात कमी जेवा लागते, माहिती आहे ना तुम्हाला. कमी जेवल्यानं 2 प्रॉब्लेम कमी होते. आणि म्हणून जास्त जेवायचं काम करू नका. कमी जेवून थोडसा त्याग करून आम्ही पाहतोय. आमचे नवले साहेब म्हणत होते उद्या अधिक 2 ते 3 हजार लोक त्यांनी आणणार आहे ना. आणणार आहे तुम्ही सांगितलं मला. क्षीरसागर साहेबांना सांगितलं, तुपकर साहेबांना सांगितलं, राजाभाऊंना सांगितलं. आणि वामनरावचा तर इलाकाच आहे साहेबांचा. तुम्ही आले नसते तर आमचं काही कोणी ऐकलं नसतं. तुमचं येणं किती महत्वाचं आहे, तुमचं थांबणं किती महत्वाचं आहे, तुमचा आवाज किती महत्वाचा आहे. मित्र तुमच्या एका आवाजानं, एका आम्ही पाहतो येण्यानं माझ्या लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्याशिवाय राहणार नाही. हा बच्चू कडूचा दावा आहे, आमचा दावा आहे. तुम्ही स्वतःला कमी नका समजू. अरे आज आम्ही पाहतो या बहिणीनं जे ना हा हिरवा धागा बांधला ना, हिरवं ते तिच्या साडीचं जे पदर फाडून मला बांधलं ना, तिनं शपथ घेतलेली आहे कर्ज माफी शिवाय वापस येऊ नका असं त्या बहिणीनं आम्हाला म्हटलेलं आहे. तिचा शब्द जर खरा करायचा असेल
माहित आहे त्यातले काही लोक घरी जायच्या घाईनं येणार आहे जाणार आहे. सरकारला असं वाटतं की 12 वाजेपर्यंत तुमचं 12 नंतर आमचं. तर सरकारला सांगून द्या 12 दिवस काय 12 महिने जरी थांबा लागले ना तर महाकसम थांबल्याशिवाय राहणार नाही. आता जिंकली आहे बरं. आपण हेम्यात गेलो आहे लक्षात घ्या. आपण गडात प्रवेश केला आहे. किल्ल्यात प्रवेश केलेला आहे आणि दडून लपलेला फडणवीस आम्ही सांगतोय या सगळ्या किल्ल्यात आल्याशिवाय राहणार नाही. यावंच लागेल आणि बगर कोऱ्याशिवाय कोणी जाणार नाही. काही करा आम्ही इथून हटणार नाही. म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो ज्यांनी ज्यांनी मेहनत केली. तुम्हाला माहित असेल बा आपलं तर नावही घेतलं नाही का. आता लई लंब काम केलं राजा. मला नाव नाही मला बोलावलं नाही मला हार सत्कार करू दिला नाही साधा फोटोही काढू दिला नाही. त्या लहानशा गोष्टीत आम्हाला डोकं घालायचं नाही. फक्त ते तुम्ही शांततेत बसले तर जाग्यावर ते वाटू शकते परंतु तुम्ही जर हिसकले ते प्रॉब्लेम केले तर मग काही वाटणं होणार. मग हे कॅमेरेवाले काय करत तुमच्याकडे दाखवत जेवढं चांगलं दाखवत हे लगेच आपलं वाईटही दाखवत. तुमचं हे लक्षात घ्या. त्याच्यानं थोडं मागं घेऊन आपल्याला इथंच आपला तंबू बसवायचा आहे बरं. हा तंबू आपल्याला इथंच बसवायचा आहे आणि मग असं थोडं कसं काय झोपाची अवस्था होते संस्था करतो ते बघा. आणि आपण अर्ध्या 2 तासात लगेच जेवणाचं सुरू करू. पाण्याच्या बॉटल आहे त्या पण देणार आहे. आमचा नागपूरचा एक बिल्डर आहे त्याला त्या भाजपवाल्याने लई सतावलं तो म्हणे बच्चे भाऊ याची थंडी करेपर्यंत याला पाणी पाजतो म्हणे मी. तुम्ही तयार आहे ना सगळे. आता कसं तुम्ही हे पाय पुरा भारत बंद पूर्ण भारत बंद करू. बाजूने रेल्वे आहे. आम्हाला ते करायची वेळ आणू देऊ नका. आम्ही रूळच ठेवणार नाही रेल्वेवर. हार उकळून फेकू. आता आम्ही ठरून चुकलाय. डोक्यावर कफन बांधून आलो आम्ही. तुम्ही शेतीत मारलं आम्हाला आंदोलनातही मारलं तर आम्ही माग हटणार नाही. मर जाएंगे लेकिन हटने वाले नहीं. तुमची सगळ्याची तयारी आहे ना. ताकदीना जिस तरह से भगत सिंह लड़े ना उसी ताकत से हम लड़ने वाले हैं. वही ताकत से कोई कहीं कम नहीं होगा. जितना बलिदान चाहे सरकार ले ले लेकिन हम हटने वाले नहीं है. हटने वाले नहीं, बिल्कुल हटेंगे नहीं. आपण देवेंद्रजीच्या घरी जाणार होतो पण आता इथं रस्ता जाम आहे जाऊ शकत नाही. आणि देवा म्हणून सांगितलं जेवणाची व्यवस्था नाही. जेवणाची व्यवस्था नाही म्हणून सांगितलं. आपण खाली पोटच्या ठिकाणी वापस येणार नाही. आणि म्हणून देवाभाऊच्या जाण्याचा कार्यक्रम रद्द केलेला आहे. आपण सरळ उद्या 12 वाजता रेल्वे गाठणार आहे. बरोबर का नाही. ठीक आहे. आले का पत्रकारांचं लक्ष तुमच्या. सुराना नाराज जय जवान जय जवान. बढ़िया बढ़िया धन्यवाद.